महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तहसीलदाराला दंबी दिली आहे। जनता दरबारामध्ये 10 पैकी 8 तक्रारी एकट्या चांदवडच्या तहसीलदाराच्या विरोधामध्ये होत्या। मंत्री बावनकुळेंचा तंबी देतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। एका ठराविक कालमर्यादेमध्ये काम करण्याचं अधिकाऱ्यांना बंधन घाला। जनता दरबारामध्ये नागरिकांची बावनकुळेंकडे मागणी अशा पद्धतीने पोहोचली आहे। की 8 तक्रारी तुमच्या आहेत। दहा तक्रारीपैकी 8 तक्रारी तुमच्या आहेत इथे चांदवडच्या। मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला? त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या, आणि जेवढे निवेदन पाठवले आहे मी माझ्या सहीने पूर्ण काम करून मला पाठवा। प्रत्येक कामाला ना एक टाइम मर्यादा असू दे। अधिकारी ना मुद्दाम लेट करता आणि नंतर पैशाची अपेक्षा, पैसे दिले का लगेच सकाळी दिले का संध्याकाळी काम होतं। त्यांना जाब विचारलं का आम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायच्या धमक्या देतात अधिकारी। प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती। साहेब प्रत्येक कामाला एक टाइम मर्यादा ठेवा, त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा साहेब। पैकी 8 तक्रारी तुमच्या आहेत इथे चांदवडच्या। मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला? त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या, आणि जेवढे निवेदन पाठवले आहे मी माझ्या सहीने पूर्ण काम करून मला पाठवा। प्रत्येक कामाला ना एक टाइम मर्यादा असू दे। अधिकारी ना मुद्दाम लेट करता आणि नंतर पैशाची अपेक्षा, पैसे दिले का लगेच सकाळी दिले का संध्याकाळी काम होतं। त्यांना जाब विचारलं का आम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायच्या धमक्या देतात अधिकारी। प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्रावर